आषाढ अमावस्या हिंदू धर्मातील महत्त्वाच्या तिथींपैकी एक मानली जाते. आषाढ महिन्याचा शेवट आणि श्रावण महिन्याची सुरुवात या तिथीनंतर होते. त्यामुळे या दिवसाला धार्मिक संक्रमणाचा काळ मानले जाते. विशेषतः दीपपूजनाची परंपरा या दिवशी पाळली जाते. घरातील दिवे, समई आणि पणत्या स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याची प्रथा असून लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची ही पद्धत आहे. त्याचबरोबर आषाढ अमावस्येच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करणे खूप शुभ मानले जाते. शास्त्रानुसार अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. असे मानले जाते की अमावस्येला गरजू व्यक्तींना अन्नदान केल्याने घरातील अन्नाचा साठा कधीही रिकामा राहत नाही. तसेच याचे खूप चांगले परिणाम व्यक्तीच्या जीवनावरती होतात. अन्नदान केल्याने आपल्या पितरांना देखील आनंद मिळतो आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती कायम राहतात. तर आषाढ अमावस्याला दीपपूजन कसे करायचे याची माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. तर दीपपूजनाबरोबर या दिवशी आपण इतर कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, त्याचबरोबर या दिवशी काय दान करायचं आहे, या सर्व गोष्टींची माहिती आणि लहान मुलांना कोणत्या पद्धतीने आपल्याला या दिवशी औक्षण करायचे आहे, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढ अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ही अमावस्या आज सर्वत्र साजरी केली जाणार आहे. या अमावस्येच्या दिवशी दिव्यांच्या पूजेसोबतच पूर्वजांना देखील समर्पित असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की दान केले की पूर्वजांना शांती मिळते आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. या दिवशी दान केल्याने तुम्हाला खूप फायदा होतो. तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असल्यास दूर होतो. याचबरोबर जीवनात येणाऱ्या वारंवार अडचणी आणि समस्या दूर होतात. तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. यामुळे पितरांनाही समाधान मिळते. तर या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो. त्याचवेळी जर तुम्ही नदीत स्नान करू शकत नसाल किंवा दान करू शकत नसाल तर काही उपायांमुळे पितरांनाही फायदा होऊ शकतो. यामध्ये दिव्यांचे विशेष उपाय समाविष्ट आहेत. अमावस्येच्या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी स्वच्छता, दिवा लावणे, देवपूजा आणि दानधर्म करावा. हा दिवस धार्मिकदृष्ट्या शांतता आणि पूर्वजांच्या स्मरणासाठी महत्त्वाचा मानला जातो. अमावस्येच्या आधी किंवा त्या दिवशी सकाळी घर स्वच्छ ठेवावे. घरातील कचरा व नको असलेल्या जुन्या वस्तू बाहेर टाकून द्यायच्या आहेत. घर नेटके ठेवायचे आहे. आपल्या घरामध्ये या दिवशी पाण्यामध्ये हळद आणि अख्खं जे खडे मीठ असतं ते टाकून आपल्या घरामध्ये या पाण्याने पोछा मारायचा आहे. स्वच्छता करायची आहे. संपूर्ण घरामध्ये पोछा मारल्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करायची आहे. देवांना आपल्याला दही आणि दुधाने म्हणजे पंचामृताने अभिषेक करून अमावस्येच्या दिवशी छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला दीपपूजन करायचे आहे. दीपपूजन करताना सर्वप्रथम घराची विशेषतः देवघराची स्वच्छता केली जाते. त्यानंतर घरातील समई, पणत्या आणि इतर दिवे स्वच्छ धुवून घेतले जातात. दिव्यांसाठी पाटावरती किंवा स्वच्छ जागी तांदूळ अथवा रांगोळीच्या साहाय्याने आसन तयार करण्याची पद्धत आहे. त्यावर दिवे ठेवून हळद, कुंकू, अक्षदाने फुले अर्पण केली जातात. दिव्यांमध्ये शुद्ध तूप किंवा तेल भरून वात लावली जाते आणि त्यानंतर सर्व दिवे प्रज्वलित करून देवी देवतांचे स्मरण केले जाते. आषाढ अमावस्येला देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. पाण्याचे भांडे सोबत ठेवायचे आहे. संध्याकाळी घराचे दार उघडे ठेवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि देवी लक्ष्मीचे आगमन होते. आषाढ अमावस्येला पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मुख्य दारावरती मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे मानले जाते की अमावस्येच्या संध्याकाळी पूर्वज पृथ्वीवरून त्यांच्या जगात परत जातात. वाटेत प्रकाश दिसला तर ते आनंदी होतात आणि आशीर्वाद देतात. दिवे लावतात. परंतु आषाढ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी घरात पूर्वजांचे चित्र असलेल्या ठिकाणी दिवा लावावा. हे श्रद्धेचे प्रतीक आहे. आषाढ अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करणे ही फलदायी मानली जाते. पिंपळाच्या झाडाखाली देवांसाठी तिळाच्या तेलाचा आणि पूर्वजांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हे खूप फायदेशीर ठरते. आषाढ अमावस्येला काही गोष्टी करणे टाळणे चांगले मानले जाते. यात मांसाहार, केस किंवा नखे कापणे आणि कोणतेही शुभ कार्य जसे की लग्न किंवा गृहप्रवेश करणे टाळले जाते. तर या दिवशी विशेषतः पितरांशी संबंधित धार्मिक विधी करणे आणि दान करणे महत्त्वाचे मानले जाते. अमावस्येच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. तसेच दानधर्म केले जाते. प्रत्येक अमावस्येच्या
वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे आषाढ अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचे महत्त्व आहे. ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असते. असा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो. हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो. दीप अमावस्येनिमित्त या दिव्याची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेचे यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते. तसेच किडामुंग्यांच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात. हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे. आषाढ अमावस्येला काही कुटुंबांमध्ये घरातील सर्व दिव्यांची एकत्रित पूजा करण्याची परंपरा आहे. वर्षभर कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, अज्ञानरूपी अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश जीवनात यावा अशी प्रार्थना यावेळी केली जाते. संध्याकाळी घरातील दिवे लावल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही दिवा ठेवण्याची प्रथा अनेक भागात दिसून येते. मात्र दिव्यांची संख्या आणि ते कुठे ठेवायचे याबाबत स्थानिक प्रथा तसेच कुटुंब परंपरेनुसार फरक असू शकतो. तर या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची एक खास लोकपरंपरा आहे. गव्हाच्या कणकेपासून छोटे दिवे तयार करून त्यात तूप किंवा तेल आणि कापसाची वात ठेवली जाते. हा दिवा पेटवल्यानंतर मुलांचे 3 किंवा 5 वेळा औक्षण केले जाते. दीप अमावस्येला मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा विशेष उपाय सकारात्मक भावनेने आपण करायचा आहे. मुलाला स्वच्छ कपडे घालून पाटावरती किंवा आसनावरती बसवायचं आहे. कपाळावरती हळद कुंकू, मुलींसाठी गंध किंवा कुंकू लावून अक्षदा लावायच्या आहेत. कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळायचं आहे. ओवाळताना देव तुला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, बुद्धी, यश, समृद्धी आणि योग्य मार्गावरती चालण्याची शक्ती देवो असा आशीर्वाद आपण घ्यायचा आहे. त्यानंतर मुलांकडून प्रार्थना म्हणून आपल्याला घ्यायची आहे, हे देवा मला चांगली बुद्धी, उत्तम आरोग्य, आईवडिलांचा आदर करण्याची संस्कारयुक्त वृत्ती आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती दे. हे औक्षण आपल्याला संध्याकाळी 5:55 ते 7:34 करायचं आहे. यानंतर ज्येष्ठ मंडळींनी मुलांना गोड पदार्थ देऊन मुलांना आशीर्वाद द्यायचा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या विधीमुळे मुलांवर देवी देवतांची कृपादृष्टी राहते. त्यांना आरोग्य, दीर्घायुष्य, सुख आणि समृद्धी मिळते अशी मंगल कामना केली जाते. तसेच वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा किंवा अशुभ प्रभावापासून मुलांचे संरक्षण व्हावे अशी ही लोकमान्यता आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.